नमस्कार सगळ्यांना. आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर फेस्टिवल वाइब्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण स्टार्ट करूया खंडोबा आणि म्हाळसा यांची कथा. जय मल्हारी मार्तंड, जय खंडेराया. आज आपण ऐकणार आहोत भगवान खंडोबा आणि त्यांची पत्नी पार्वतीचा अवतार म्हाळसा देवी यांची पवित्र आणि प्रेरणादायी कथा. भगवान शंकरांनी दैत्याचा नाश करण्यासाठी घेतलेले हे रूप आणि त्यांच्या दिव्य विवाहाची कथा आज तुमच्या मनाला भक्तीने भारावून टाकेल. चला तर मग सुरुवात करूया. प्राचीन काळी मणी आणि माल्य हे दोन दैत्य पृथ्वीवर प्रचंड अत्याचार करत होते. देव, ऋषी, प्राजन सर्व त्यांच्या क्रूर कृत्यांनी त्रस्त झाले होते. देवतांनी एकत्र येऊन भगवान शिवाला विनंती केली, प्रभू, या दानवांचा नाश तुम्हीच करू शकता. भगवान शिव हसले आणि म्हणाले, मी अवतार घेईन आणि त्या दैत्यांचा संहार करेन. त्यानंतर शिवाने एक तेजस्वी दिव्य रूप धारण केले. काळसर वर्ण, पाचमुखी जटा आणि डोळ्यात तेज. त्याच्यासोबत नंदी, भैरव आणि असंख्य गण होते. ही दिव्य मूर्ती जणू सूर्यप्रकाशासारखी प्रखर होती आणि ते स्वरूप म्हणजे मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा. देवतांनी जयघोष केला, जय मल्हारी, जय खंडेराया, जय मल्हारी, जय खंडेराया. त्यानंतर मणी आणि मल्य दैत्य रौद्ररूप धारण करून उभे राहिले. त्यांनी युद्धाला हाक दिली, या खंडोबा, आमची शक्ती पहा. युद्ध सुरू झाले आणि अनेक दिवस तीव्र संग्राम झाला. खंडोबांनी आपली शक्ती, त्रिशूल आणि दिव्य अग्नीने दैत्यांना पराभूत केले. शेवटी मणी आणि मल्य जमिनीवर लोटांगण घालत म्हणाले, प्रभू, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमचे वाहन आणि सेवक होऊ, आम्हाला क्षमा करा. खंडोबांनी त्यांना आशीर्वाद दिला, तुम्ही दोघेही माझ्या पूजेत प्रथम मानाने आठवले जाल. त्यामुळे आजही मणी माल्य जय जय असं खंडोबाच्या आरतीत उच्चारतात. त्यानंतर त्याच काळात चौडंबा नावाच्या गरीब धनगराच्या घरी सुंदर कन्या जन्मास आली. तिचे नाव ठेवले म्हाळसा. ती म्हाळसा म्हणजे पार्वती देवीचा अवतार. ती लहानपणापासूनच अत्यंत सुशील, भक्त आणि तेजस्वी होती. तिच्या जन्मापासूनच सर्वांना जाणत होती, ही कन्या साधी नाही, ही एक दिव्य कन्या आहे. त्यानंतर एके दिवशी चांडोबा आपलं मेंढरी हाकत होता. अचानक त्याला एक तेजस्वी स्वरूप भेटले, मल्हारी मार्तंड म्हणजेच आपले खंडोबा. खंडोबांनी चांडोबाला वर दिला, तुझी कन्या म्हाळसा माझी पत्नी होईल. चांडोबा आश्चर्यात पडला पण आनंदाने स्वीकार केला. त्यानंतर म्हाळसा देवी आणि खंडोबा यांचा भव्य विवाह झाला. सर्व देव, गण, वाघ, नख, भैरव, भूत, प्रेत, शिवगण सगळ्यांनी या दिव्य लग्नात सहभागी होऊन मंगलगीत गायले. भक्तांना आजही विवाह गीत गातात. लागला लावण्याचा महोत्सव, येतो खंडेराया म्हाळसाईचा नवरा. लागला लावण्याचा महोत्सव,
येतो खंडेराया म्हाळसाईचा नवरा. त्यानंतर खंडोबाच्या विवाहानंतर जेथे जेथे त्यांनी पवित्र पाऊल ठेवले तेथे मोठी मंदिरे उभी राहिली. जेऊरचा खंडोबा मुख्य पीठ, पंढरपूर पासची मंदिरे, कोल्हापूर, कराड, सांगली, सोलापूर परिसरातील पीठे भक्त हजारो वर्ष या ठिकाणी दर्शनासाठी येतात. खंडोबा हा बळीराजाचा कुलदैवत आहे. शेतकऱ्यांचा रक्षक आहे. धनगरांचा देव आहे. त्याला श्रीखंड, बाजरी, भाकरी आणि घोड्यांची सेवा खूप प्रिय आहे. भक्तिभावाने कोणीही खंडोबाचे नाव घेतले तर त्याच्या घरात शांती, सुख आणि सामर्थ्य येते असा विश्वास आहे. म्हाळसादेवी ही बुद्धी, शक्ती आणि सौभाग्याचे रूप आहे. ती मनातील राग, द्वेष, अहंकार दूर करून भक्ताला शांतता आणि समाधान देते. म्हणूनच म्हाळसा खंडोबा यांची जोडी ही शक्ती आणि शिव यांचे परिपूर्ण रूप मानले जाते. ही पवित्र खंडोबा आणि म्हाळसा यांची कथा तुमच्या जीवनात शक्ती, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच खंडोबाच्या चरणी प्रार्थना. जय मल्हारी, जय खंडेराया, जय म्हाळसा माई. जय मल्हारी, जय खंडेराया, जय म्हाळसा माई. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला फेस्टिवल वाईब्सला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की इतरांना